वा वा दीदी वा, मस्त मस्त भाई. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. पुढे काय होतं? पुढे असं होतं की साहिल त्याच्या घरी येतो, तिचे फोटोज घरी प्रिंट करतो, दिवस रात्र तो तिचे फोटोज बघत राहतो. त्याला असं वाटतं की त्याला त्याच्या आयुष्यातली ड्रीम गर्ल सापडली. पण एक दिवस असा येतो की त्याला शिमला मजबूरच सोडावं लागतं. त्याला मुंबईतनं एका जॉबची ऑफर येते. शिमलावरनं फ्लाईट डायरेक्ट मुंबई. साहिल हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये एका शेफची गरज असते, पण साहिलला काहीच बनवता येत नाही. साहिल ऑनलाईन एक रेसिपी शोधतो आणि ती बनवतो. वाह. त्या मालकाला ती रेसिपी इतकी आवडते की तो त्याला त्याच्या घरी घेऊन जातो, पर्सनल शेफ म्हणून. वाह. तो घरी पोचतो, दार उघडतं, तर समोर कोण 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 कोण? हा, करिश्मा. करिश्मा त्या मालकाची नात असते. हळूहळू त्यांची लव्ह स्टोरी सुरू होते. साहिल किचन मध्ये, ती पण किचन मध्ये त्याची मदत करू लागते आणि साहिल फुल फॅमिलीला इम्प्रेस करतो. हळूहळू पूर्ण फॅमिली खिशात, पण तिचे वडील अजिबात इम्प्रेस होत नाहीत. ते फक्त ते विरोधात असतात. आणि मग एक दिवस करिश्माचं लग्न ठरतं. विठ्ठला. मग काय, साहिल पळवून नेण्याची तयारी सुरू करतो. मुहूर्ताच्या वेळेला साहिल आणि करिश्मा गायब. जंगलात चेस सिक्वेन्स सुरू होतो. पुढे करिश्मा, मागे साहिल, मागे जीप मध्ये वडील, वडिलांच्या हातात गन शॉट, गोळीबार, मारामारी. साहिल रक्त बंबाळ होऊन थांबतो आणि म्हणतो, थांबा. आखिर चाहते क्या हो तुम मुलगी के बाबा? पापा म्हणतात, मैं बस ये चाहता हूँ कि. क्या चाहते कि हम बस ये चाहते हैं कि. अरे क्या चाहते हैं? हम बस चाहते हैं कि लड़का गोविंदा का सबसे बड़ा फैन हो. जब ये लड़का गोविंदा का फैन नंबर 1 बनेगा, तब हमारी लड़की करिश्मा बीवी नंबर 1 बनेगी. और तब से लेके दोस्तों आज तक अपना ये साहिल गोविंदा का फैन नंबर 1 बनने की कोशिश कर रहा है. आणि ती करिश्मा लवलीनच्या घाटीमध्ये याचा इंतजार करते. फुल रिस्पेक्ट भाई. झोमब्लास्टिक काय स्टोरी आहे भाई. फुल रिस्पेक्ट भाई. काय स्टोरी आहे. झोमब्लास्टिक हिट सुपर डुपर हिट. पण सगळ्यात बेस्ट स्टोरी तुम्ही अजून ऐकलीये कुठे? लॉजिक नाही, मॅजिकची स्टोरी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.